नमस्कार. आज आपण करणार आहे तर ढाब्यावर मिळते तशी परफेक्ट मेजरमेंटनी शेव टमाटरची भाजी करणार आहे तर आणि एक सिक्रेट वापरून करणार आहे तर ते सिक्रेट तुम्हाला काय आहे ते पुढे सांगणार आहे. आणि ते जर वापरलं तर ढाब्यावर मिळते तशी परफेक्ट शेव टमाटरची भाजी तयार होती. रेसिपीला सुरुवात करू. एक कढई घेतलेली, त्यामध्ये एक चमच्याभर तूप टाकून घ्यायचं आणि तूप गरम झालं की एक चमचा तेल टाकायचं. तेल टाकल्यामुळे तूप जळत नाही आहे. आणि तुम्ही पूर्णपणे तेलामध्ये केलं तरी चालतंय. ते गरम झालं की छोटा चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची, कच्ची फुडणी अजिबात द्यायची नाही. आणि त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि 2 लाल मिरच्या टाकायच्या आणि 2 कांदे घेतलेले आहेत. ही मिक्सरबंद फिरून घ्यायची, प्युरी करून एकदम बारीक अशी प्युरी करायची नाही, अशी मोठी मोठी प्युरी करून घ्यायची. ते टाकून घेतलं की कांद्याच्या कच्च्यापणा जाईपर्यंत 3 ते 4 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं. कांद्याच्या कच्च्यापणा गेलेला आहे. आता त्यामध्ये अद्रक मिरची आणि लसूण टाकून घेणार आहे. तर अद्रक खिसून घेतलेली आणि लसूण आणि मिरची बारीक तुकडे करून घेतलेल्या, 2 मिरच्या आणि 6 ते 7 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं. हे तुम्ही मी बारीक कुठून घेतलं तरी चालतंय, पण असं तुकडे करून टाकलं चव खूप छान अशी ती. त्याचा कच्च्यापणा जाईपर्यंत 3 ते 4 मिनिटासाठी परतून घ्यायचं. त्याचा कच्च्यापणा गेलं की 2 चमचे बेसन टाकणार आहे. हे पोहे खायचे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. बेसन टाकल्यामुळे बाइंडिंग पण छान येते आणि चवीला पण शेव टमाटरची भाजी छान होती. ते कच्च्यापणा जाईपर्यंत 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं. बेसनचा कच्च्यापणा गेला की त्यामध्ये एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे, तेही टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे पटकन असं टोमॅटो मऊ होतं. चांगलं टमाटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. झाकण वगैरे काय ठेवायचं नाही, असं टमाटो मऊ करून घ्यायचा. टमाटो मऊ झाला की त्यामध्ये आता आपण पावडर मसाले टाकून घेणार आहे. तो 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकली, पचायला हलकी असते आणि कलर बी छान येते त्या भाजीला. त्यामुळे छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, एक छोटा चमचा जिरा पावडर आणि एक अर्धा चमचा तिकडे मिरची पावडर टाकलेली. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो, कारण आपण पहिले पण मिरची वापरले होतं. आणि मसाल्यांचं 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं म्हणजे कच्च्यापणा जाते. त्यामध्ये 2 मिडियम साईजचे टमॅटो घेतले, ते प्युरी करून घ्यायची आणि ते मी टाकून घ्यायची, कारण आपण शेव टमॅटोची भाजी करणार आहे म्हणलं की टमॅटो भरपूर असा वापरायचा, म्हणजे चवीला खूप छान अशी होती. आणि हे ढाबा सिक्रेट म्हणजे हे टमॅटो केचप, 2 चमचे टमॅटो केचप वापरायचं, म्हणजे एकदम असं परफेक्ट ढाब्यासारखीच शेव टमॅटोची भाजी तयार होती. टमॅटो केचप टाकले फक्त 1 मिनिटासाठीच परतून घ्यायचं. ते परतून झालं की त्यावर थोडंसं पाणी टाकणार आहे, तर म्हणजे सगळे चांगले मसाले शिजवून घ्यायचे. तर थोडंसं पाणी टाकलं की मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा. बारीक गॅसवरती 6 ते 7 मिनिटासाठी सगळे मसाले शिजवून घेणार आहेत. सगळ्या मसाल्याचा कच्च्यापणा गेला, सगळे मसाले चांगले शिजलेले आहेत. ग्रेव्हीला तेल पण चांगलं सुटलेलं आहे, कलर बी खूप छान असा आलेला आहे. एकदा त्याला मिक्स करून घेऊ. मिक्स करून झालं की त्यामध्ये 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. पाणी गरमच वापरायचं, कारण हे मसाले आपले गरम येतं. मग थंड पाणी वापरले पूर्ण चव बदलती. त्यामुळे 2 ग्लास पाणी टाकून घेतलं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. आणि टमॅटो मऊ करताना पण मीठ टाकलेलं आहे. शेवमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकायचं. एक छोटा चमचा साखर टाकायची आणि 1 चमचा आमचूर पावडर टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं. ह्याला उकळी आली की त्यामध्ये एक टमॅटो घेतलेला आहे, असं मोठं मोठंच कापून घ्यायचा. दिसायला छान दिसणं आणि खायला पण चांगलं लागतंय. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी काढायची. या ग्रेव्हीला चांगली उकळी आली की त्यामध्ये ही शेव टाकून घेणार आहे. तर 1 वाटी शेव घेतलेली, मोठी शेव घेतलेली, हे मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बारीकही शेव घेऊ शकता. तर ते शेव टाकून घेतलं की 1 मिनिटासाठी शिजून घेणार आहे, तर कारण आपण मोठी शेव वापरली. 1 मिनिटासाठी शेव शिजवून घेतलेली. आता गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. बारीक जर शेव वापरणार असाल तर शिजून घ्यायची काही गरज नाही. शेव टाकली की लगेच गॅस बंद करायचा, की झटकीपट अशी ढाब्याची शेव टमाटरची भाजी तयार झाली. आणि एकदम ढाब्यावर मिळते तशी झालेली. आपण ढाब्यावर गेलं की अशी शेवभाजी खातो, ते आपण घरीही करू शकतो. तर फक्त घरच्या साहित्यामध्ये झणझणीत आणि चटपटीत अशी शेव टमाटरची भाजी तयार झाली. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.